या निवडणुकीमध्ये जसा संघर्ष हा नात्यांमध्ये आहे तसाच तो प्रमुख नेतृत्वांमध्येही पाहायला मिळतोय। राज्याच्या राजकारणामध्ये सध्या मोदी आणि पवार यांच्यामध्ये शाब्दिक वाद रंगलाय। अशातच मोदींमुळे मला फुकटची प्रसिद्धी मिळत असल्याची कोपरखळी शरद पवार यांनी लगावली। लोक ठिकठिकाणी सांगतात त्यांचे मोदी खर बघून मत द्या असं गमत आहे। त्याला एखाद्या पोराला जर फौजगी द्यायची असली तर आपण असं म्हणतो का सासऱ्याकडे बघून मत फौजगी द्या। सासऱ्याला मुलगा कसा आहे हे आपण बघतो, तो मुलगा काम करणार आहे का तो बघतो, निर्व्यसनी आहे का नाही ते आपण बघतो, तो कुटुंब वत्सल आहे का नाही हे बघतो आणि नंतर मुलीला विचारतो तुला पसंत आहे का। मला आनंद असतो की देशाचा प्रधानमंत्री महाराष्ट्रात कुठेही गेला तर देशाची प्रगती किती झाली हे सांगत नाही, शेतकऱ्यासाठी काय केलं हे सांगत नाही, बेरोजगार तरुणांची बेकारी कशी घालवली हे सांगत नाही। ते बोलतात शरद पवार, ते बोलतात राहुल गांधी यांचे ठिकठिकाणी सांगतात गांधी परिवार ने क्या किया। गांधी नेहरूंच्या घराच्या संबंधी बोलले, आता माझ्या बोलायला चांगली गोष्ट। बिन पैशात सगळ्या टीव्हीवर माझी प्रसिद्धी आहे, माझं नाव फुकट करते सगळ्या, काही जाहिरात द्यावे लागत नाही आणि ठिकठिकाणी सांगते अच्छा आदमी है मगर इन लोगों के साथ क्यों बैठे हे तुमच्यावर नसू।